तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम उदाहरण लिहून घेऊ। 42.3 गुणिले 2.2। आता सर्वप्रथम काय करायचं, दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करायचा। तर आपण ह्या 22 ने 423 ला गुणून घ्यायचं। बेत्री 6, बेदोनी 4, बेचोक 8। दशांश चिन्ह नाही समजून आपण सर्वप्रथम गुणाकार करायचा आहे। पुन्हा ह्या 2 न गुणायचं आहे। बेत्री 6, बेदोनी 4, बेचोक 8। बेचोक 8 बेपंचे बेचोक 8। आता ही बेरीज करून घ्यायची। 6 6 4 10 0 चला 1 8 4 12 आणि 1 13 चला 1 8 आणि 1 9। तर आता बघायचं की गुण्यमध्ये दशांश नंतर किती अंक आहे। आता गुण्यमध्ये दशांश नंतर 1 अंक आहे 3 आणि गुणकमध्ये दशांश नंतर अंक आहे 1। म्हणजे एकूण दशांश नंतर किती अंक आहेत 3 आणि 2। मग हे दोन्हीची बेरीज करायची, किती झाले 2। मग आपलं जे बेरीज आलेली आहे, जे उत्तर आलेलं आहे 2 अंकाआधी दशांश द्यायचं आहे। 1 2 आणि दशांश, 2 अंकाआधी दशांश द्यायचा आहे। यालाच म्हणतात दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार। आता गुण्यमध्ये जेवढे दशांश नंतर अंक असतील आणि गुणकमध्ये जेवढे दशांश नंतर अंक असतील त्यांची बेरीज करायची आणि आपल्या उत्तरामध्ये डावीकडून उजवीकडून तेवढ्या अंकाआधी दशांश द्यायचा आहे।